साईबाबांच्या शिर्डीमध्ये सध्या भाविकांना भिकाऱ्यांचा त्रास वाढल्यामुळे सध्या भिकाऱ्यांची प्रशासनाकडून धरपकड करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते। भिकाऱ्यांवर कारवाई सुरू असताना जेव्हा मुंबई पोलिसांमध्ये काम केलेला एक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हा भिकाऱ्याच्या रूपामध्ये भीक मागताना आढळून आल्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे। नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून हजारो भाविक दररोज येत असतात आणि शिर्डीमध्ये येणारे भाविक हे आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात, त्यामुळे इथे भिकाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। येथील काही भिकारी हे दररोज भीक मागून हजारो रुपये गोळा करत असतात। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिर्डीमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे त्याचा त्रास इतर भाविकांना होत होता, त्यामुळे प्रशासनाकडून भिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती आणि याच मोहिमेदरम्यान मुंबईमध्ये काम केलेला एक निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हा चक्क भिकाऱ्याच्या रूपामध्ये भीक मागताना आढळून आलाय। तर दुसरीकडे आपल्या मुलावर कर्ज झालं म्हणून अख्खं कुटुंब देखील भीक मागत असल्याचं निदर्शनास आलंय। तर एका भिकाऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये तब्बल 12 ते 13 लाख रुपये बॅलन्स असल्याची धक्कादायक माहिती आता प्रशासनाच्या तपासणीमध्ये निदर्शनास आली आहे। जवळपास 80 ते 90 भिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई शिर्डीमध्ये करण्यात आली आहे। या भिकाऱ्यांमध्ये मुंबईमधील एक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक देखील गेल्या 10 वर्षांपासून शिर्डी शहरामध्ये भीक मागत होता आणि या भीक मागण्याच्या व्यवसायामधून या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने लाखोंची माया गोळा केली आहे। त्याच्या बँकेच्या खात्यावर लाखो रुपये बॅलन्स असल्याचं आढळून आलंय।